दक्षिण मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुमारे 5:30 वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलेलं आहे। क्रॉफर्ड मार्केटमधल्या फळ बाजारालाही आग लागली होती। या आगीत सुमारे 100हून जास्त दुकानं जळून भस्मसात झाली आहेत। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी तात्काळ रवाना झाल्यात तर 7 वॉटर टँकरही घटनास्थळी पोहोचल्यात। त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली। रविवार असल्यानं मार्केट बंद होतं। दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। नवी मुंबई अनधिकृत बांधकाम प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 4 बिल्डरांना अटक केली आहे। रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। रमेश गोपाळ खारकर, किशोर भोईर, नितेश मोकाशे, मुकेश मडवी अशी अटक झालेल्या बिल्डरांची नावं आहेत। नवी मुंबईतील रेल्वे स्थानक आणि कोकण भवनाची इमारत उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांना या धमकीचं पत्र मिळालेलं आहे। संपूर्ण नवी मुंबई शहरात विध्वंस घडवण्याची धमकी यातून देण्यात आली आहे। पोलीस आयुक्तांनी या पत्राची दखल घेत सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे। धमकीच्या पत्रानंतर रेल्वे स्थानकांची तपासणी करण्यात आली। सिडको मुख्य इमारत आणि कोकण महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रशासकीय विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेद्वारे नियमित स्वरूपात धडक कारवाई करण्यात येत आहे। शहराच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येते। या कारवाईअंतर्गत संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2015 या 9 महिन्यांच्या कालावधीत एकूण 1,03,995 इतक्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे। राज्यातील 12 लाख ऊसतोड मजुरांना दिलासा मिळाला। ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 20% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या लवादानं हा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे राज्यातील 12 लाख मजुरांना लाभ होणार असल्याची माहिती पाटील आणि मुंडेंनी दिली आहे। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारासाठी एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे। ओवेसी यांची कल्याणमध्ये सभा होणार होती। केडीएमसी पालिका निवडणुकीत एमआयएमचे 7 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान 2 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर 3 नोव्हेंबरपर्यंत ओवेसी यांना कल्याणमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लोअर परळमध्ये अँड मोर स्टोरीज या फर्निचर डिझायनर शोरूमचं उद्घाटन झालं। राज ठाकरे यांचे कौटुंबिक मित्र जयेश गांधी आणि त्यांच्या पत्नी आरती यांच्या संकल्पनेतून शोरूमची निर्मिती करण्यात आली आहे। फर्निचर उद्योग क्षेत्रातील प्रत्येक आकर्षक आणि अभिनव संकल्पना या शोरूममध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे। यावेळी शर्मिला ठाकरे तसंच बॉलिवूड स्टार आमिर खानची पत्नी किरण राव आवर्जून उपस्थित होत्या। अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी कोंढाणे धरण घोटाळ्यात 308 बोगस कंपन्या स्थापन केल्याचा दावा करतानाच एफए कन्स्ट्रक्शन कंपनीनं 800 कोटी रुपये युनियन बँकेतून रोख काढल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता। मात्र तटकरेंनी हे आरोप फेटाळल्यात। हे आरोप फुटकळ प्रसिद्धीसाठी केले असून सोमय्यानं कंपन्यांची नावं जाहीर करावीत असं आवाहन तटकरेंनी केलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोहत्येबाबत पहिल्यांदाच वक्तव्य केलंय। केनियात गायीचं रक्त पिलं जातं मात्र गायीची हत्या केली जात नाही असं भागवत यांनी म्हटलंय। केनियात गोहत्या बंदी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळालं पाहिजे अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मांडली होती। त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी या संदर्भात स्वाक्षरी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या येवला शहरात तसंच औरंगाबादमध्येही शिवसैनिकांनी अशा प्रकारे स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे। जप्त केलेले 3 वाळूचे ट्रक अज्ञातांना जाळल्याची खळबळजनक घटना सांगली जिल्ह्यात घडली आणि विशेष म्हणजे कवठे महांकाळ पोलीस ठाणे आवारातच अज्ञात व्यक्तीनं वाळूचे ट्रक जाळल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। त्यामुळे वाळू माफियांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। दुष्काळावर मात कुटुंबांना साथ या झी24 तासच्या उपक्रमाला अजूनही चांगला प्रतिसाद मिळतोय। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय। सामाजिक भान राखत महाजन यांना 20 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी 5,000 रुपयांची रोख मदत करत पीडितांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केलाय। शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत पीडित कुटुंबियांना मदत देण्यात आली।
केवळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून आणि त्यांचे कर्ज माफ करून प्रश्न सुटणार नाही, तर त्यांना शेतीसाठी लागणारी योग्य साधनं देऊन त्यांचे प्रश्न सुटतील, असं मत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केलंय. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठी चित्रपट आणि नाटक फिल्म फेस्टिव्हलकडून 1 कोटी रुपयांची मदत नुकतीच जाहीर केली होती. त्यातील 50 लाखांची मदत एका कार्यक्रमात महेश मांजरेकर यांनी शासनाकडे सुपूर्द केली. अन्न आणि पुरवठा विभागानं गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव मार्गावर असलेल्या कोल्ड स्टोरेजवर छापा टाकून तब्बल 2,500 क्विंटल चणा डाळ जप्त केली. आणि विशेष म्हणजे संबंधित व्यापाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात डाळ साठा ठेवण्यासाठीचा परवानाही नसल्याचं उघड झालंय. त्यामुळे अन्न आणि पुरवठा विभागानं त्या कोल्ड स्टोरेजला सील ठोकलंय. राजापूर तालुक्यातील पांगरी गावातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली आहे. राजापूर पोलिसांनी ही अटक केली आहे. सुभाष जाधव, सयाजी जाधव, प्रशांत जाधव अशी अटक करण्यात आलेल्या 3घांची नावं आहेत. यातील सयाजी जाधव गावातील पोलीस पाटील आहेत. अटक करण्यात आलेल्या 3घांना रत्नागिरीच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या 3घांना 7 दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.